नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज तुम्हाला माहिती आहे सर्वांचे उपवास असतात. तर हो, आज माझा पण उपवास आहे आणि विशालचा पण उपवास आहे. त्यासाठी मी बनवणार आहे मस्त साबुदाण्याचे वडे आणि बाकीचे काही जे रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्याकडे. आपलं वायफायचं चालू नाही आहे, कालपासून वायफाय चालू नाही आहे. आम्ही कालपासून त्याला कॉल करतो आहे की बाबा तू ये आणि काम करून दे, वायफायचा काय प्रॉब्लेम आहे तो बघ. पण तो अजूनही नाही आलेला, कारण पाऊसच खूप जास्त आहे. त्यालाही बोलण्यात काही अर्थ नाही. तो बोलतो दादा पाऊस एवढे जास्त आहेत, अजिबात मोबाईललाही नेटवर्क नाही आहे, वायफायही नाही चालत आहे, बँकेचं जो सर्व्हर आहे तो पण डाऊन आहे, कुणाला पेमेंट पण नाही करता येते. असा सगळा प्रॉब्लेम होतो आहे आमचा. आणि सकाळपासून मी त्याच्याच याच्यामध्ये आहे, कारण माझे कामं आहेत चालू, मला पेमेंट वगैरे करायचं असतं. पण मग ते पॉसिबल नाही होते, मग चिडचिड होते. त्यामुळे असं काय माहिती काय झालं आहे ते समजत नाही. बँकेचं सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे. तर मग चला, आजच्या बाकीचं काही जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. मी मस्त तुळशीची पूजा वगैरे केली ती तुमच्यासोबत दाखवते. चला बघा, तुळशीला छान अगरबत्ती लावली, तुळशी वृंदावन छान पुसून घेतलेलं आहे. आणि आपली तुळस, दिवा पण लावला मी. आज सकाळीच दिवा लावून घेतला, नाही तर मी संध्याकाळचा दिवा लावत असते तुळशीचा, पण आज सकाळीच लावला आहे मी दिवा. मस्त दिवपूजा केलेली आहे मी घरामध्ये. पण लाईट सारखी जाते येते, तर कपडे हाताने धुवावे लागले. खूप सारे कपडे हाताने धुतले आणि म्हणून की हाताने कपडे झाल्यानंतर लाईट आली, मग ड्रायरला लावले आणि सुकत घातलेत. कपडे अजिबात सुकत नाही, 3-3, 4-4 दिवस घेत आहेत. विचार करा, ड्रायरला लावलेल्या कपड्यांना सुकायला एवढा वेळ लागत आहे, तर असे हाताने साधारण जे कपडे धुतात त्यांना सुकायला किती वेळ लागेल. तर असं सगळं चालू आहे घरामध्ये. इकडे आहे विशाल, इकडे आरविश. तर आम्ही बोर झालोय घरात, कारण की आमचा वायफायच बंद आहे. 2 दिवस झाले वायफाय. हा व्हिडिओ पण आजचा पण नाही, कालचा पण नाही, कारण की काल जो वारा पाऊस जो होता त्याच्यामुळे ते केबल जे असतात ते वायफायचे ते तुटले आहेत वायर. आणि ते तिकडे काम चालू आहे. ते 10 ते 15 मिनिटात आमच्या घरी येणार आहेत. आता तो बोलवलाय चेक करायला येतो तो. कालपासून त्याला कॉल करतो. कालपासून म्हणजे आणि आमच्या बँकेचा एक इश्यू होऊन बसला. बँकेचा पण सर्व्हर डाऊन खूप चालू आहे, इश्यू चालू आहे बाई, इगतपुरीमध्ये ना पावसाळ्यात राहणं कठीण आहे. नाही असं काही नाहीये, पण इथं आता पाऊस वाऱ्यामुळे तसं म्हणजे भरपूर जागेत म्हणजे लाईट नाही 3-3, 4-4 दिवस. मग आणि असं लाईट जाते येते, लाईट जाते येते. तुम्हाला माहिती नाही, आता ना जवळजवळ 1-1.5 ते 1.5 बकेट ना हाताने कपडे धुतलेत. आणि मग कसं सगळ्या गोष्टी उशिरा होऊन जातात मग त्याच्यासाठी. पण डिफिकल्ट आहे, कपडे सुकत नाही, 8-8 दिवस कपडे सुकत नाही. विचार करा तुम्ही, हे 4 महिने. म्हणजे जे इथं स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी कठीण आहे थोडेफार. का नाही, फॅन खाली पण कपडे सुकत नाही, ड्रायरला लावून पण कपडे सुकत नाही. मग करायचं काय? ड्रायरला जर कपडे लावले तर 3-3, 4 दिवस, 3 दिवस तर लागतात. आणि जर अशा तर 8 दिवस लागतात. 8 दिवस कठीण आहे इगतपुरीमध्ये मंडळी. पावसाळ्यात, उन्हाळ्यात तर किती धमाल केली ते तुमच्यासोबत दाखवली, शेअर केली आहे. पण आता ह्या मला ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्या मी तुम्हाला शेअर करते. ठीक आहे, आपलं कसं आहे, आपण जे दैनंदिन जीवन जगत असतो त्याच्यामध्ये ज्या प्रॉब्लेम येतात ते तुमच्यासोबत शेअर करते. चांगल्या गोष्टी पण शेअर केलेल्या आहेत. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. तर ही वाईट नाही आहे, मी वाईट नाही म्हणणार, पण असं आहे बाबा इगतपुरीमध्ये. ठीक आहे, तर चला मग आता मी बनवते आहे साबुदाणा वडे. आणि मस्त भूक लागली आता थोडीशी, मग फराळाचं करून थोडा आराम करेल. बघू, तुम्हाला व्हिडिओ तर रेडी आहे पण पोस्ट करण्यासाठी नेट नाही आहे, तर मग कधी जातो ते बघते. आणि हो मंडळी, मी सकाळीच खूप मोठा साप बघितला आज. पाण्यामधून जाताना मी त्याला पाहिलं आहे, खूप मोठा होता. आणि मी पूजाच करत होते तेव्हाच तो मला दिसला, पण तो लगेच एका क्षणातच गायब झाला. मला असं जास्त वेळ दिसला नाही. मग कदाचित झाडावर वगैरे चढून बसला असेल तर आता दिसत नाही मला. पण मी सकाळी सकाळी मला सापाचं दर्शन झालं आहे आणि मी खुश आहे त्या बाबतीत की सकाळी सकाळी दर्शन झालं मला म्हणून. ठीक आहे मंडळी, चला पहिले आता खायचं प्यायचं बघून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत. मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आरतीने जे आहे आपले साबुदाणे वडे केले आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या दही पण इथे आहेत आणि वरती गार्निशिंग अशी कोथिंबीरची. आणि आज उपास आहे, तर मग आषाढी एकादशी हा खूप मोठा उपास पण लागले आहेत. आणि आज सर्वांचा उपासच आहे, तर सर्वांकडे हेच पदार्थ बनले असतील. साबुदाणे वडे, साबुदाणे खिचडी, कोणाकडे काय दुसरं काय असेल. तर मंडळी चला, मी आता टेस्ट करतो आणि मग सांगतो तुम्हाला. लाडू ते टेस्ट करा कसं सांग, छान आहे ना. चला मंडळी, मी टेस्ट करतो. खूपच भारी झाले, खूप छान आहे. आरती खूप छान झालेत. आरू कसं झालं सांग.
चला मंडळी मग बोलतो तुमच्यासोबत नंतर. तर मंडळी आताच आमचं फराळाचं वगैरे करून झालं आणि थोडा वेळ बसले होते. ॲक्च्युली वाट पाहते मी केव्हापासून तो जो म्हणजे आमचं जे वायफाय बंद आहे ते कधी चालू होईल. त्या माणसाला कॉल करून आम्ही थकलेलो आहे, पण नाही त्याचा काय बोलतो मी इकडे काम करतो आहे तिकडे काम करतो आहे, असा खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. आणि बघू आता कधी येतो. काय झालं? हा चल तुझा झोपायला मी आले. मंडळी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आपला वायफायचा प्रॉब्लेम चालू आहे. कारण की ते दादा आले, तुम्ही पाहू शकता इथे. ते दादा बोलत आहेत की कुठंतरी वायर तुमची कट झाली, केबल वगैरे ती. ते आता दादासोबत अजून 2 जण आले होते. तर ते आता इकडनं तिकडं मागे पाहायला गेलेत की ती केबल कुठनं कट झालेली आहे, ते माहिती पडेल आपल्याला. ती थोडंसं असं एवढं कट आहे आता सांगितलं ते तिकडे जाऊन बघतायत आता कुठं कट आहे. ते जॉईंट करेल, ते आपलं केबल ती जॉईंट करेल तिकडनं. ती जॉईंट झाल्यानंतर मग तिकडनं आपल्याला वायफाय जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि एकदम लवकर चालू होईल आपलं ते. मग ते आता त्याला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागेल. ते बोलले ठीक आहे चालेल. तर ते आता 15 ते 20 मिनटं आपण यायला त्याला उशीर झाला. कारण की म्हणजे असं आमच्यासारखे म्हणजे आपल्या घरी जसं प्रॉब्लेम झाला आहे वायफायचा बघी, तसंच दुसऱ्या जागी पण तसंच झाला होता. त्याला ते व्यवस्थित करण्यासाठी, त्याला नीट करण्यासाठी त्याला खूप 3 ते 4 तास लागले त्यांना. आणि आता बघूया आपल्याला किती वेळ लागते. आणि तसंच झाल्यानंतर मग तसं आम्ही तुम्हाला सांगेल की आपला वायफाय चालू झाला आहे. चला. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मंडळी. आज एकादशीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपल्या सर्वांचे उपवास सुटतील. ॲक्च्युली रात्री मी काही शूट नाही केलं. त्याचं कारण असं होतं की म्हणजे म्हटलं आता ठीक आहे थोडा आराम करते, कारण मी धावपळ असते आणि 2 दिवसापासून थोडं रिलॅक्स आहे, म्हणून म्हटलं चला आराम करते. पण रात्री मस्त फराळासाठी वरीचे तांदूळ आणि झिरकं बनवलं होतं. शेंगदाण्याची आमटी, तुम्ही जे बोलता त्याला आम्ही झिरकं बोलतो. मिठूचं पण चाललंय ओरडणं. आपण जी शेंगदाण्याची आमटी बोलतो आम्ही त्याला झिरकं बोलतो. तर मस्त वरीच्या तांदळाचा भात आणि झिरकं असं रात्री आम्ही फराळ केलेला. आणि आता विशाल आता जस्ट आलेले आहेत कामावरून. माझ्या घरातलं सगळं आवरून झालं. झाडू लादी भांडे. ॲक्च्युली मावशी येत नाहीत, मावशींना बरं नाही म्हणून. मग आता विशाल आले तर मग त्यांचं आवरायचं, आंघोळ चहा आणि सोबत स्वयंपाकच. मंडळी इथे तुम्ही पाहू शकता आरतीने माझ्यासाठी चहा केला मी आल्यावर. आणि मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती. तर मी म्हटलं आरतीला बोललो चहा माझ्यासाठी चहा बनवतो. त्यांनी चहा रेडी केला आहे माझ्यासाठी. आणि ते आता स्वयंपाकामध्ये आहे मस्त वरण भात, मेथीची भाजी, चपात्या आणि गोड बघू शिरा बनवेल. माझा प्लॅन आहे शिराच करायचा. तर शिरा बनवेल. आणि आरवीचं थोडं रडणं चाललेलं आहे, कारण ऐकत नाही सकाळपासूनच, रडरड लावलेली आहे आज असं. तर मग चला आता स्वयंपाक वगैरे करते आणि दाखवते तुम्हाला. तर मंडळी नैवेद्य भरलेत. वरण भात, मेथीची भाजी आणि गोडमध्ये शिरा बनवला आहे साधा एकदम सेम. आणि हा तुळशीच्यावर ठेवेल आणि हा देवांना आपल्या घरामध्ये. तर 2 नैवेद्य भरलेत मी. विशालला सांगता का नैवेद्य दाखवून द्या असं. दर असं हातात धर, बाप्पाचा आहे ते. हा घे ना हातात धर ना. तर मंडळी इथं आरविशीतनी नैवेद्य ठेवला इथं खाली. आपल्याला वरती ठेवायचं आरू तो. इथं बघा आरविश बघा नैवेद्य खाली ठेवून पाया पडतोय देवाचे बघा. मंडळी तुम्ही पाहू शकता इथे आरविशीचं नैवेद्य दाखवलं आरविशने. तो आता पाणी पाणी असं कर बाबू, चौकी बाजूने असं पाणी कर. हळूहळू नको नको पडत चाल. तर इकडे विशाल जेवण करायला बसलेत. कसं झालंय जेवण? ओके, अजून शिरा खायचा आहे तुम्हाला? ओके, इकडे आहे हरविश. कसं झालंय बाबू? छान झालंय. ठीक आहे चला बसा जेवायला. तर मंडळी स्वयंपाक केलेला आहे मी. वरण भात, मेथीची भाजी, चपात्या, शिरा आणि पापड कुरडई थोडं नाही केलं, भजी पण नाही काढली कारण तेलकट नव्हतं खायचं आता.
इच्छा नाही असं तेलाचं काही खायची, म्हणून साधा वरण भातच खायची इच्छा होती. म्हणून साधा वरण भात आणि मेथीची भाजी तर कधी आपल्याला आवडतीच आहे असं. तर मग चला आता मी पण उपवास सोडते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इकडे बघा जुदाई पिक्चर चालू आहे. आम्ही जुदाई पिक्चर लावला आहे. ॲक्च्युली श्रीदेवीची ॲक्टिंग एवढी छान आहे ना त्याच्यामध्ये. मी आज सकाळी म्हटलं की विशाल हा पिक्चर पाहायचा का आज आपण, खूप दिवसाने. पिक्चर भरपूर वेळा पाहिलेला आहे तरी इच्छा झाली बघायची. म्हणजे कधी पण हा पिक्चर बघितला ना मजाच येते. मजा येणार आणि कधी तुम्हाला बोर पण होणार नाही. हो आणखी या पिक्चरला आपण एव्हरग्रीन बोलू शकतो. हो ना. एव्हरग्रीन पिक्चर आहे. मस्त जेवण चालू आहे, समोर पिक्चर चालू आहे आणि बाहेर एकदम धो पाऊस चालू आहे असं. आणि गरम गरम जेवण छान वाटते. आता कालपासून उपवास होता, आज जेवण केलंय तर ठीक आहे. चला मंडळी, आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर जेवण वगैरे करून झालं आमचं. आणि आर्विश बघा त्याला आता झोपवेल मी थोड्या वेळात. तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. हे बघा सगळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय विसरू नका. बाय.